उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय बाजरीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ. पण आज याच्यामध्ये घरात जी भाजी शिल्लक आहे, आमटी आहे, ती वापरून हे करणार आहे. ही भाजी आणि आमटी घातल्यामुळे थालीपीठ आणखीन चविष्ट तयार होईल. चला तर पाहूया. याच्यासाठी 3 वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे, 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि या पिठापुरताच आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे. चवीपुरता मीठ घातलं आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे आणि 2 चमचे तीळ. आता हे सगळे पदार्थ आपण कोरडे पिठामध्ये ते मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये माझ्याकडे पाऊण वाटी चवळीची भाजी आहे ती घातली आहे आणि 1 वाटी भरून आमटी उरली आहे ती पण घालते आहे. हे आधी मिक्स करून घेऊन याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आता याला आधी कोरडं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे. लागेल तसं पाणी घालून हे पीठ छान आता मऊसर भिजवून घेते आहे. कुठलीही भाजी वापरून आपण असं थालीपीठ करू शकतो. चवीला अगदी छान लागतात. पहा, छान असं आता पीठ मळून झालं आहे. मऊसर असं भिजवल्यामुळं थालीपीठ पटपट थापलंही जातं. थालीपीठ थापण्याकरता सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याला ओलं करून त्याच्यावर थालीपीठ थापायचं आहे. पण माझ्याकडे इथे केळीचं पान आहे, त्यामुळे मी आज केळीच्या पानावर करते. पानाला थोडंसं पाणी लावलं आहे. आता हातालाही पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला थालीपीठ किती लहान मोठं करायचं आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. याला वरूनही मी तीळ लावते आहे. असे वरूनही तीळ लावल्यामुळे थालीपीठ दिसायलाही छान दिसतं, चवीलाही खूप छान लागतं आणि थंडी आहे तर भरपूर तिळाचे फायदेही मिळतात. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे. असं हाताला पाणी लावून घेतल्यामुळं हाताला पीठ चिकटतही नाही आणि थालीपीठ छान पटापट थापलं जातं. याला आपण असे मध्ये होल करून घेऊया. एकीकडे मी तवा गरम करत ठेवला, तव्याला तेल लावून घेणार आहे आणि मग तवा गरम करत ठेवते आहे. थालीपीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि तव्यावर हे आपण उलटं करून टाकायचं आहे. पहा याप्रमाणे. आता याच्यावर झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनटं याला एक वाफ घ्यायची आहे. पहा 2 ते 3 मिनटानंतर थालीपीठ छान वरून वाफेने शिजलं गेलं आहे आणि खालच्या बाजूने भाजलंही गेलं आहे छान. याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आहे म्हणजे थालीपीठ अगदी मध्यभागापर्यंत छान खरपूस असं भाजलं जाईल. तुम्हाला जर मऊसूत हवे असेल तर हे थालीपीठ असंही खाल्लं तर एकदम छान मऊ लागेल आणि खुसखुशीत हवं असेल तर आपण याला उलटवून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं आहे. पहा मस्त खमंग खुसखुशीत असे हे थालीपीठ तयार झाले. हे थालीपीठ लोणचं, दही, चटणी कशाबरोबरही छान लागतं. मला हे लिंबाच्या लोणच्याबरोबर खायला खूप आवडतं. याला वरून तीळ लावलेत त्यामुळे हे दिसायला खूपच छान दिसते आणि चवीला तर अगदी छान लागते. याचे आता 2 भाग करते आणि मस्त हे गरम गरम असं मी खाणार आहे. याच्याबरोबर मिरची लिंबाचं लोणचं घेतलं आहे. घरातली एखादी शिल्लक राहिलेली भाजी वापरून या पद्धतीने एकदा थालीपीठ नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.